पंढरपुरातल्या नदीकाठच्या सखल भागांमध्ये पुराचं पाणी यायला सुरुवात झाली। अनेक घरांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे रहिवाशांची तारांबळ उडाली। नदीकाठच्या 400 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केले। नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागडे यांच्याकडून। भारत, काय आत्ताची परिस्थिती आहे? किती जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले? उजनी धरणातून आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग आता पंढरपूरमध्ये पोहोचलेला आहे आणि पंढरपूरमध्ये भीमा नदी पातळीने इशारा पातळी ओलांडली आहे। जवळपास 443 मीटर इतकी पाण्याची पातळी आहे आणि आता पंढरपूरमध्ये सध्या 1,10,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। तर पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीकाठच्या झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले, जवळपास 100हून अधिक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि 400 लोकांचं स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। दुपारपर्यंत आणखी पाणी पातळी वाढणार आहे, त्यामुळे आणखी 50 घरातील लोकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। आणि पंढरपूरमध्ये एकंदरीत पंढरपूरमध्ये सुद्धा या नदीकाठच्या भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होताना दिसते। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।